नमस्कार. रामकृष्ण हरी सज्जन हो. संतश्रेष्ठ सावतामाळी यांच्या जीवनचरित्रावरती एक व्हिडिओ यापूर्वी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सावतामाळी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून त्यांनी जी काही अभंगाच्या द्वारे अमृतवाणी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहे, त्या अमृतवाणीचा रस आपण त्यांच्या काही रचनांचा आढावा घेऊन या ठिकाणी चाकणार आहोत. सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संतश्रेष्ठ सावतामाळी यांच्या प्रतिमेला आणि विचारांना सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो. सज्जन हो, आपण सगळे जाणता की या ठिकाणी 13व्या शतकात जी काही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, नरहरी सोनार, परिसा भागवत, संत जनाबाई अशा कितीतरी संतांनी मिळून केलं. त्या संतांच्या मध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ संत म्हणून या ठिकाणी अगर उल्लेखच करायचा झाला तर तो सावतामाळी यांचा करावा लागतो, ज्यांनी कर्माला अत्याधिक महत्त्व दिलं. याचा विचार यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलाच आहे. या ठिकाणी सावता महाराजांनी जे काही अभंग लिहिले ते तसे भरपूर असतील, परंतु केवळ 37 अभंगच त्यांचे सापडतात आणि ते देखील सर्वत्र 37चे 37 अभंग उपलब्ध नाही आहेत. काही अभंगच या ठिकाणी 37 पैकी उपलब्ध असल्याचं लक्षात येतं. त्यांच्या काही अभंगाचा विचार त्यांच्या जीवनचरित्रावरच्या व्हिडिओमध्ये, जसं कांदा मुळा भाजी, अवघी विटाबाई माझी, ठीक आहे ना, किंवा आम्ही अनुची माळी याची जाती शेतलाऊ बागाई, तर अशा काही रचनांचा उल्लेख आपण किंवा त्या संबंधाचा विचार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता आणि म्हणून ती काही रचना या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या नाही आहेत. त्याला सोडून 5-7 रचनांचा विचार आपण त्यांच्या संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पुण्यस्मरण घडावं आणि त्यांच्या विचारांचा या ठिकाणी परिचय आपल्याला व्हावा आणि अशा या चांगल्या अमृतवाणीमुळे आपणही आपल्या जीवनामध्ये हे विचार जगून अमर व्हावं, एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या रचनांचा या ठिकाणी जागर आपण घालणार आहोत. त्यातली पहिली जी रचना आहे ती रचना आपण पाहूया. काय म्हणतात संतश्रेष्ठ सावतामाळी? कागा रुसलासी कृपाळुबा हरी, कागा रुसलासी कृपाळुबा हरी, तुझ विन दुसरी भक्ती नेणे. हे देवा, तू का रुसलायस? एक गोष्ट लक्षात घे की आम्ही दुसऱ्यासारखे सोमवार आला की वेगळा देव, मंगळवार आला की दुसरा देव, बुधवारी तिसराच देव, आम्ही देव बदलणारे भक्त नाही आहेत. आमच्यासाठी तुझ विन दुसरी भक्ती नेणे, आम्हाला हे पंढरीच्या पांडुरंगा तुझ्याशिवाय आम्ही दुसरी कोणतीच भक्ती आम्हाला नको आहे किंवा आम्ही दुसरी कोणतीच भक्ती आमच्या आयुष्यामध्ये करत नाही आहेत. म्हणून का रुसला असतो? कागा रुसलासी कृपाळुबा हरी, तू तसा कृपाळू आहेस. हे हरी, तू फार कृपाळू आहेस, मग असं का रुसलायस? तुझ्याशिवाय आम्हाला दुसरी कोणतीच भक्ती आम्ही नेणत नाहीत, म्हणजे आम्ही जाणत नाहीत किंवा आम्हाला दुसऱ्या भक्तीशी काही देणं घेणं नाहीये, असं या ठिकाणी सावतोबा सांगतात. दिनरंक पापी हीन माझी मती. तसं जर बघितलं तर मी कोण आहे? तसा मी दीन आहे, रंक आहे, पापी आहे आणि माझी जी बुद्धी आहे ती हीन आहे. संतांनी वेळोवेळी स्वतःकडे नम्र भाव घेतलेला आहे. आता इथं तर स्वतः ईश्वराच्या संबंधानं बोलतायत, त्यांच्या आराध्याच्या संबंधानं बोलतायत, परंतु नेहमी त्यांचे अभंग जर तुम्ही बघितलात तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ठिकाणी अहमभाव नाहीये, नम्र भाव आहे. आणि हा नम्र भाव व्यक्त करतानाच सावतामाळी म्हणतात, दीन रंक पापी हीन अशी ही माझी मती आहे, मी अशा पद्धतीचा आहे. सांभाळा श्रीपती अनाथ नाता.
कारण एखाद्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला जर प्रसन्न करायचं असेल तर आपण त्याच्याकडं दयावयाच केली पाहिजे, नम्रभावच दाखवला तरच पुढचा जो कोणी आपल्याला ज्याला कोणाला प्रसन्न करून घ्यायचंय त्याला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो, हे संतांना माहिती होतं. आणि म्हणून आपलं जे आराध्य दैवत आहे पंढरीचा पांडुरंग, त्यांनी आपल्याला सांभाळावं असं जर वाटत असेल तर संतांनाही माहिती होतं की त्यांच्या समोर आपण आपलं जे काही दीनत्व आहे, रंकपणा आहे, या अनाथपणा आहे ते मांडलं पाहिजे. आणि मग या रचनेमध्ये देखील या ठिकाणी सावतामाळी म्हणतात की दीन रंक पापी हीन माझी मती, सांभाळा श्रीपती अनाथनाथा. तुम्ही अनाथांचे नाथ आहात, अनाथांचा नाथ म्हणून तुमचं ब्रीद सगळीकडेच आहे. अनाथ जीवांचा है की नाही तू काज कैवारी, ऐसी चराचरी ब्रिदावळी. या पद्धतीची तुझी ब्रिदावळीच आहे की तू अनाथांचा नाथ आहेस आणि मी अनाथ असल्यामुळे या ठिकाणी तू मला सांभाळ, असं या ठिकाणी सावतोबा सांगतात. आशा मोह माया लागली रे पाठी. कशापासून मला सांभाळायचंय तर या ठिकाणी सावतामाळी सांगतात की माझ्या पाठीमागं आशा लागलेली आहे, मोह लागलेला आहे, माया लागलेली आहे आणि हे मला तुझ्याकडे काही येऊ देत नाहीये. आणि हे जे काही शत्रू माझ्या पाठीमागे लागलेले आहेत या शत्रूंच्या पासनं हे देवा तुम्ही मला सांभाळा. सावता म्हणे देवा नका ठेवू येते, उचलोनी आनंते नेई वेगे. या ठिकाणी ते म्हणतात की आता मला इथं ठेवूच नका, मला इथून उचलून घेऊन जा, म्हणजे तुमच्या पायाच्या जवळ घेऊन जा, तुमचा सहवास मला घडू द्या, किंवा ही जी काही बद्ध अवस्था माझी आहे समजा त्या अवस्थेतनं उन्नत अवस्थेकडं, म्हणजे या षडरिपूंच्या अवस्थे जी हीनत्वाची अवस्था आहे त्या अवस्थेतनं उच्च अवस्थेकडं, सात्विक अवस्थेकडं मला घेऊन जा, असंही याचा अर्थ आपल्याला काढता येईल. या पद्धतीनं या रचनेमध्ये आपल्या आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्याकडं या पद्धतीनं आपलं हीनत्व, आपला नम्रभाव व्यक्त करून त्या देवानं आपल्याकडं पाहावं आणि आपण सारिके करीती तात्काळ या पद्धतीनं त्यांनी आपला उद्धार करावा, अशा प्रकारची विनवणी या रचनेतनं सावतामाळी करताना दिसतात. पुढे काय म्हटलंय बघा, माग नेते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेच करे. आम्ही कुणालाच काही मागत नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की संतांचा वैशिष्ट्यच असं आहे की मांगन मरण समान आहे. संतांनाही माहिती होतं की मागायचंच नाही आहे आणि म्हणून संत मागतच नाही आहेत. परंतु ते मागतात तर काय मागतात, संत संग देई, संत संग देई, हे की नाही, संताची संगतीच मागतात, दुसरं काहीच मागत नाही आहेत. द्यायच मनसी काहीतरी मागा, हेची देगा पांडुरंगा. तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराजांनी देखील मागा मागा म्हटल्यानंतर काय मागितले, हेची दान देगा देवान तुझा विसर न व्हावा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदान. काय द्या, संत संग देई सदा. द्यायचंच असेल तर संतांच्या संगती द्या, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काहीही नको. इथे देखील या ठिकाणी सावतोबा काय म्हणतात बघा, माग नेते आम्हा नाही हो कोणाशी, आम्हाला दुसऱ्याशी कुणाशी काही मागायचंच नाहीये. आठवावे संतांशी हेच खरे, आम्हाला फक्त त्या संतांची आठवण व्हावी एवढंच खरं आहे. पूर्व भक्त आम्हा ते भक्ती दावी ते. संतांनाच का आठवतो आम्ही, संतांच्या संगतीची अपेक्षा का करतो आम्ही, कारण त्यांनी पूर्व भक्ती करून देवाला प्राप्त केलेला आहे आणि तोच मार्ग संत आम्हाला दाखवतील. म्हणून मार्ग दावून गेले आधीन संतन दयानिधी, संत ते तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही, असं संतांनी सांगितलं. आणि म्हणून आम्ही संतांच्या संगतीचाच सहवास का मागतो, कारण त्यांनी पूर्ण भक्ती आम्हा ते भक्ती दाविते. ते जे संत आहेत ते काय करतात, पूर्ण भक्ती आम्हाला दाखवण्याचं काम करतात. आणि म्हणून आम्हाला संतांची संगती हवी, घडावी संगती तयाशीच. म्हणून आम्हाला जर संगतीच घडायची झाली तर कुणाची घडावी, त्या संतांची घडावी. घडावी संगती संता तयाशीच, घडावी संगती तयाशीच. सावता म्हणे कृपा करा नारायण,
सावता मने कृपा करा नारायणा, देव तोची जाणा असे मग. हे नारायणा, एवढी कृपा आमच्यावर करा आणि संगती संताची घडावी, यासाठी काहीही करून आम्हाला त्या मार्गावर घेऊन जा. संताची आमची भेट घालून द्या. आम्हाला दुसरं का तिसरं काहीही आणि कुणाशीही काही मागायचं नाही आहे. मागायचं तर एवढंच मागायचं आहे. मला वाटतं नामदेव महाराजांचाच एक अभंग आहे ना, मागण येते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, तया संतासे निरवी हेची मज देई, आणि कन मागो काही तुते. तुकाराम महाराजांचा आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि तरी माझ्या दैवा पार नाही, फक्त संतांची संगती घडावी हेच देवा आम्हाला द्यावं. अशा प्रकारे या ठिकाणी इथे देखील सावतोबा देवाकडं याच प्रकारची मागणी करतात. पुन्हा एकदा सगळा अभंग वाचतो. मागण येते आम्हा नाही हो कोणाशी, आठवावे संतासी हेच खरे, पूर्ण भक्तामा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच, सावता म्हणे कृपा करा नारायणा, देव तोची जाणा असे मग. आणि असं जर झालं, पूर्ण भक्ती त्यांनी जर आम्हाला दाखवली संतांनी, तर मग काय होईल म्हणतात, देव तोची जाणा असे मग. त्यामुळं द्यायचं तर हे द्या, असं या ठिकाणी सावतामाळी या रचनेतनं सांगतात. पुढे आपल्याला त्याच्या पुढे आपल्या जाती, जी की माळ्याची जात आहे त्यांची, त्या मानानं पाहिलं तर ती हीन जात आहे. तर या जातीचा बद्दल काय म्हणतात सावतामाळी बघा. भली केली हीन याती, नाही वाढली महंती. बरं झालं देवा, ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणाले की बरे, तुकाराम महाराजांनी सांगितलं ना की मला कुणबी केलास ते बरं झालं, नाहीतरी दंभे असतो मेली, असं तुकाराम महाराज म्हणाले की नाही. बरा कुणबी केलो नाहीतरी असतो दंबे मेलो, असं तुकाराम महाराज म्हणाले. त्याच पद्धतीनं सावतामाळी देखील म्हणतात की हीन केली नाही, भली केली हीन याती. बरं झालं म्हणाले, माझी जात हीन केली, म्हणजे मला छोट्या जातीमध्ये जन्माला घातलं. कशामुळे भलं झालं? कारण माझी महती जास्त वाढली नाही. आम्ही जर उच्च जातीमध्ये जन्माला आलो असतो तर त्या महतीमध्ये अडकून पडलो असतो, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. जरी असता ब्राह्मण जन्म, जर मी ब्राह्मण समाजामध्ये जातीमध्ये जन्माला आलो असतो तरी माझ्या अंगाला कर्म लागलं असतं. स्नान करा, संध्या करा, हे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे नियम पाळावे लागले असते. परंतु मी हीन जातीमध्ये जन्माला आल्यामुळं या सगळ्यांच्यापासनं बाजूला राहिलेलो आहे. यामुळं याती कुळ संबंध नाही, सावता म्हणे हीन याती, कृपा करावी श्रीपती. आता तुम्ही आम्हाला हीन जातीमध्ये घातलेलंच आहे. बाकी कुठल्याही स्नान संध्या या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचं फार चिंता करण्याचं कारण नाहीये. तर असं जरी असलं तरी अशा जातीतनं माझा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी आता एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे तुमची माझ्यावर कृपा होणं. तुम्ही जर माझ्यावर हे नारायणा कृपा नाही केलात, ही पांडुरंगा कृपा नाही केलात, तर हीन जातीतला हा सावता कसा तरेल, त्याचा उद्धार कसा होईल? चांगलं केलात मला हीन जातीमध्ये जन्माला घातलात, महंती माझी झाली नाहीये, बाकीच्या कशामध्ये अडकून पडण्याची गरज पडली नाहीये, याचा अर्थ तू प्राप्त नाही झाला असतं, मग हे सगळं देऊन काय उपयोग आहे? त्यासाठी तुला प्राप्त करायचं असेल तर तुझी कृपा महत्वाची आहे, आणि ती कृपा तू आमच्यावरती करावीस, असं या ठिकाणी आपल्या पांडुरंगाला विनवणीच एका अर्थानं सावतोबा या ठिकाणी करतात. आता त्यांचा जो खूप गाजलेला आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये या अभंगाला जर स्मरून त्यानुसार आचरण केलं तर आज जो काही या जगामध्ये सगळ्यात मोठा आजार कशाचा आहे, तर मला असं वाटतं की माणसं ताणतणाव घ्यायला लागलेली आहेत. बरोबर आहे की नाही? माइंड या ठिकाणी अपसेट जीवन जगायला लागलेली आहेत. ताणतणाव नको त्या गोष्टीचा घेत आहेत. तर त्याच्यावरचं एक फार चांगलं उत्तर या अभंगातून आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली रचना आहे जी आता मी आपल्यासमोर सादर करतोय. काय म्हणतात बघा. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे.
जे जे काही आपल्या समोर आलेलं आहे ना वर्तमानामध्ये, त्याचा सामना करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. समयासी सादर व्हावे आणि देवानं जसं ठेवलंय ना तशाच पद्धतीने राहावं. संतांनी ते सांगितलं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मनोनी मनी मानू नये खेदू, स्मरावा गोविंदू वेळोवेळा, असं संतांनी सांगितलेलं आहे. इथं सावतोबा देखील सांगतात की आपल्याला देवानं जसं ठेवलंय ना तशा पद्धतीनं राहावं. विनाकारण जे आपल्या पुढ्यामध्ये वाढून ठेवलंय ते मला कमीच आहे, माझ्याकडे हे नाहीच आहे, अशा प्रकारचा कांगावा करून वर्तमान नासवून टाकू नये किंवा वर्तमानामध्ये दुःख आपल्या पदरात पाडून घेऊ नये. भविष्याची चिंता आणि भूतकाळात हे मिळालं नाही या प्रकारचा शोक करून. त्यासाठी म्हणतात समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवर. माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येत राहतात, सुखदुःखाचे प्रसंग येत राहतात, है की नाही. कधी माणसाच्या आयुष्यामध्ये यशाचा क्षण असतो, कधी माणसाच्या जीवनामध्ये अपयशाचा क्षण असतो. यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही आहे आणि अपयश आलं म्हणजे खचून जायचं नाही आहे. म्हणून इथं म्हणतात कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. कधी आपल्याला हत्तीवर बसून मिरवण्याचा देखील क्षण येतो, तर कधी कधी आपल्याला पालखीचा सुभेदार म्हणून जीवन जगावं लागतं. मला वाटतं काही मराठीतल्या अशा कविता आहेत की कधी खाय तूप रोटीन कधी राहे उपाशी, असं म्हणतात की नाही. कधी तुपाशी कधी उपाशी. उपाशी असलेल्या दिवशी रडत बसायचं नाही आणि तुपाशी खाल्लेल्या दिवशी फार अहंकार बाळगायचा नाहीये. तर समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, म्हणजे मनशांती तुम्ही बाळगा असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे दे रे हरी पलंगावरी असा अर्थ इथे आपल्याला घ्यायचा नाहीये. प्रयत्न तर आपल्याला करायचेच आहेत, परंतु जे मिळालं नाही त्याच्याबद्दल फार कांगावा करत बसणं किंवा त्याच्याबद्दलचा फार ताणतणाव घेऊ नका असं त्यांना म्हणायचंय. म्हणून कोणे दिवशी हत्तीवर बसून आपल्याला मिरवता येईल, तर कोणे दिवशी पालखीत सुभेदार व्हावं लागेल. कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी कधी हत्तीवर बसून मिरवणूक होईल, कधी कधी पालखी आहे आणि कधी कधी आपल्याला पायानं जावं लागेल. हत्तीवर बसलं म्हणून फार काही वेगळं मानायचं नाहीये आणि पायाला चाललोत म्हणूनही फार काही खेद करायचा नको. खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे असं संत म्हणतात. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य. कधी कधी आपल्याकडे भरपूर काही असतं आणि कधी कधी आपल्या घरामध्ये धान्याचा कण देखील नसतो आणि कधी कधी घरी द्रव्याची साठवण, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे असा प्रश्न आपल्या समोर असतो की एवढं द्रव्य आहे की आता हे एवढं द्रव्य कुठं साठवायचं. आणि कधी कधी घरामध्ये अन्नाचा कणही नसतो. अन्नाचा कण नसला तरीही फार खचून जाऊ नका आणि द्रव्य आता कुठं साठवावं असं खूप काही आपल्याकडे आलं तरीही अहंकार बाळगू नका. असं या ठिकाणी जे आहे त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. कधी आपल्याला यम येईल आणि आपला प्राण घेऊन जाईल आणि आपल्याला स्मशानामध्ये एकटं राहावं लागेल, सांगता येत नाहीये. त्याची देखील मानसिकता आपण ठेवली पाहिजे. दुःखानं होरपळून जायचं नाहीये आणि सुखानं हुरळून जायचं नाहीये. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, ही मनस्थिती स्थितप्रज्ञ मनाची अवस्था आपण सतत ठेवली पाहिजे. कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणे दिवशी युक्ती जन्माच्या चुकती जन्माच्या खेपा. कधी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या रूपामध्ये कोणत्या वेळेला सद्गुरूची कृपा होईल सांगता येत नाहीये. तुम्हाला माहिती असेल की संत तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नामध्येच त्यांच्यावरती कृपा केलेली आहे. अशा कितीतरी कधी कशा पद्धतीने सद्गुरूची कृपा होईल सांगता येत नाहीये आणि आपल्या जन्माच्या येणं जाण्याच्या खेपा कधी चुकतील हेही आपल्याला सांगता येत नाहीये. आणि म्हणून
याबद्दलचं फार विचार करत बसायचा नाहीये. कोण ये दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, आणि कोणत्या दिवशी जो पांडुरंग आहे त्यांचं दर्शन घडेल सांगता येत नाहीये. आणि म्हणून समय जसा समय बडा बलवान असं म्हटलं गेलेलं आहे की समयासी सादर व्हावे, आणि त्या समय जसा आहे तशा पद्धतीनं त्याला हसत खेळत सामोरं जाण्याचं, आपल्या स्वतःचं मन खचू न देता नव्या जोमानं आलेल्या समयाला सामोर जाण्याची मानसिकता आपण ठेवावी. अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार या रचनेमध्ये खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण पाहतोय की त्यांचा एक एक शब्द म्हणजे आपल्या कानामनानं अमृताचं प्राशन, अमृताची वाणी आपण मुद्दाम त्यासाठी म्हटलंय, वेल्यासारखं आहे. असा हा अत्यंत महत्त्वाची रचना सावतोबांची आपल्याला इथे पाहायला मिळते. देवाच्या नावाचं महत्त्व संतांनी, सगळ्या संतांनी परोपरीनं वर्णन केलेलं आहे. नाम महात्म्य या विषयावरती माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये संतांनी नामाला कसं महत्त्व दिलं याचं चिंतन मांडलेलं आहे. या रचनेमध्ये देखील सावतोबा या ठिकाणी देवाच्या नामाचं महत्त्व विशद करतात. नामाची बळे न बिहू सर्वता, हे देवा तुझ्या नावाच्या सामर्थ्यानं आम्ही कुणालाच भीत नाहीये. कडी काळाच्या माता सुटे मारू, जगा काळ खाय त्याच्या माता दिला पाय, असं संत म्हणाले. कशामुळं? तर त्याचं कारणच एक आहे की तुझं नाम आमच्या तोंडामध्ये आहे. म्हणून असं म्हटलं ना की यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यम लोकाची खुंटली रहाटी आगवी. यमो मने काय यमावे, दमो मने कवना ते दमावे, तीर्थ म्हणती काय खावे, दोष ओ कदासी नाही. हे कशामुळं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळं वर्णन करतात. ऐसे नामाचे ने, तुझ देवाच्या नावाच्या घोषामुळं हे सगळं काही होतं. यम सुद्धा शरण येतो. मरण माझे मरून गेले मज केले अमर, अशी अवस्था निर्माण होते. आणि म्हणून आम्ही कडी काळाच्या माथ्यावर सोटे मारण्याचं काम करू शकतो. एवढी ताकद आमच्यामध्ये देवा आहे. कशामुळे आली ही ताकद? तुझ्या नामाच्या मुळे आलेली आहे, तुझ्या नामाच्या बळामुळे आलेली आहे. म्हणून सावतोबा म्हणतात नामाची या बळे न बिहू सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी. वैकुंठामध्ये बसलेला जो देव आहे ना त्याला सुद्धा या कीर्तनामध्ये घेऊन यायची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि ही ताकद कशात आहे? तर देवा तुझ्या नावामध्ये आहे. म्हणतात ना, नामदेव कीर्तन करी पुरे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. असं म्हटलंय की नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई ऐसा बोले कबीर, असं वर्णन आलेलं आहे. वैकुंठावरून जो देव या मृत्यू लोकामध्ये येतो आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतो, नाचताना त्याचा पितांबर गळाला देखील त्याच्या लक्षात येत नाहीये. ही ताकद नामदेवांच्या ठिकाणी कशामुळे आलेली आहे? तर नामदेवांनी देवाच्या नावाचं स्मरण केलेल्यामुळे आलेलं आहे, असं या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. मी जो काल नामदेव महाराजांच्या अमृतवाणीचा व्हिडिओ टाकला त्यामध्ये आपण बघितलं की अग्नी जाळी तरी न जळती पांडव. आता त्या सगळा अभंग तुम्हाला सांगितलं. पांडवांचा आहे, प्रल्हादाचा आहे, सीताई साहेबांचा, अनेकांची उदाहरणं त्या रचनेमध्ये नामदेव महाराजांनी दिलेली आहेत आणि सांगितलं. कशामुळं? तर केवळ हे सगळेजण देवाच्या नावाचं स्मरण करत होते म्हणून. अशाच पद्धतीनं इथं सावतामाळी देखील म्हणतात की नामाची या बळे न भिहू सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगी. आणि ही ताकद कशामुळे? तर विठ्ठल गाऊनी त्या देवाचं गायन करू आणि आम्ही काय करू? अत्यंत आनंदानं त्या देवाचं नामस्मरण करत असताना नाचू. आम्हाला नाचताना देखील काहीच वाटणार नाहीये. त्या देवाचं नाव घेताना नाचलो तरी. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. आम्ही सुखाचा सोहळा करू आणि प्रेमाची दिवाळी साजरी करू आणि आमच्या अंतकरणामध्ये प्रेमानं त्या वनमाळीला वास करायला लावू. अशा प्रकारे या ठिकाणी सावता महाराज
या रचनेतनं आपल्या समोर सांगताना पुढे म्हणतात, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने भक्तीद्वारा ओळंगती. सावता महाराज सांगतात, बाबांनो अशाच पद्धतीनं या मार्गाने चाला. नामाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि या नाम भक्तीचाच तुम्ही स्वीकार करा, त्याच मार्गाने चला. तेने भक्तीद्वारा ओळंगती. आणि या मार्गाने जर तुम्ही चाललात तर निश्चितपणे त्या परमेश्वराला प्राप्त करणं अवघड नाहीये. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग हाच आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सावता महाराज या रचनेतनं सांगतात. आता पुढे आणखीन आपल्या जातीच्या संबंधांना उल्लेख करत असताना सावता महाराज काय म्हणतात बघा, माझी हीन याती, माझी हीन याती, माझी हीन याती. डबल माझी हीन याती, माझी हीन याती, तुम्ही उदार श्रीपती. एकीकडं माझी जाती ही हीन आहे, मायाच्या जातीमध्ये मी जन्माला आलेलो आहे, आणि तुम्ही मात्र उदार श्रीपती आहात. हे देवा तुम्ही कसे आहात? उदार आहात. कारण असं म्हणतात की तुमच्या इतका या जगामध्ये उदार दुसरा कोणी नाही आहे. अशा पद्धतीनं माझी हीन जाती आहे आणि तुम्ही मात्र उदार आहात. नका देऊ भक्ती मुक्ती. तुम्ही उदार आहात याचा अर्थ तुम्ही भक्ती बी आम्हाला देऊ नका, तुम्ही आम्हाला मुक्ती बी देऊ नका देवा. माझी फक्त एक विनंती ऐकावी, माझी परिसावी विनंती. परिसावी म्हणजे ऐकावी. माझी विनंती ऐकावी. सावता म्हणे पांडुरंगा, दुजेपण न्यावे भंगा. हा जो दुजेपणा आहे ना, मी वेगळा तू वेगळा, तू देव वेगळा मी भक्त वेगळा, हे जग आणि मी, असा वेगवेगळ्या प्रकारचा मितूपण जे आहे की नाही, म्हणतात ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, हे माझं ते तुझं. हा जो दुजेपणा आहे ना, मुळात माणूस मुक्तच होता, परंतु माझं तुझं म्हणूनच तो या ठिकाणी अडकून पडलेला आहे या संसाराच्या चक्रामध्ये. हे संतांना माहिती होतं, म्हणून सावतोबा या ठिकाणी म्हणाले की देवा तू उदार आहेस, माझी जात हीन आहे आणि उदार आहेस म्हणून भक्ती मुक्ती वगैरे काही न देता माझी एकच विनंती तू परसावी, ऐकावी. मग आपल्यातलं जे दुजेपण आहे ते दुजेपण मात्र तुम्ही घालवून टाकावं, असं मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे. आणि सावतोबा या ठिकाणी आपल्या आराध्य दैवत पंढरीश पांडुरंगाला या पद्धतीनं विनवणी करताना दिसतात. आता या व्हिडिओच्या मधला शेवटची रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक दोन रचना या ठिकाणी पाहणार आहोत. काय म्हणतात बघा, पंढरपूरचं महत्व विशद करताना वर्णन करतात सावतोबा. जगी तारक एक नाम, उत्तम धाम पंढरी. पंढरीचंही महत्व आणि नामाचंही महत्व या रचनेमध्ये आहे. जगाला तारणारं जर काय असेल या जगामध्ये तर एक नामच आहे कलियुगामध्ये. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मा नलगती साया, सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. नाम घ्यावे नाम गाऊ, नाम गाऊ नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. नामाचं खूप महत्व संतांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात जगी तारक एक नाम, उत्तम धाम पंढरी. आणि धामच जर चार धाम वगैरे कुठल्या धामांना मला माहिती नाही आहे, महत्वाचं धाम एकच या जगामध्ये आहे, ते म्हणजे पंढरी. चला जाऊ तया गावा, पाहू देवा विठ्ठला. ज्याचं नाव आपण घेतो आहोत तो देव कुठे आहे तर पंढरपूरला आहे, आणि त्या गावामध्ये तो राहत असल्यामुळे आपण सगळ्यांनी त्या गावाला गेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सावतोबा म्हणतात चला जाऊ तया गावा, पाहू देवा विठ्ठला. त्या देवाला तिथे जाऊन आपण पाहूया. वंदू संत चरणरज. तिथे संतही आहेत पुंडलिकांसारखे, अनेक संत तिथं आपल्याला भेटतील. तर त्या संतांच्या चरणाचं रज आपण वंदन करूया. रज म्हणजे पायाच्या खालची माती, त्याला रज म्हटलं गेलेलं आहे. संत चरण रज लागती सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. असं वर्णन आलेलंच आहे, संतांनी केलेलंच आहे. आणि तीच जाणीव सावतोबांच्या मनात असल्यामुळे ते म्हणतात की चला आपण पंढरपूरला जाऊया आणि तिथे संतांच्या पायाखालचं जे रज आहे त्याला वंदन करूया.
म्हणून तेने वंदू संत चरण रज तेने काज आमुचे, असं जर आपण संतांचं चरण रज या ठिकाणी वंदन केलं म्हणजे संतांना नमस्कार केला, संतांचं दर्शन घेतलं, तर आपले काज आपले जे काम आहेत ना ते पूर्ण व्हायला वेळ लागत नाहीये. सावता म्हणे विठेवरी उभा समचरणी हरी. त्या पंढरपूरला काय आहे तर सावतोबा सांगतात की त्या विटेवरती तो समचरण ठेवून या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून आपण एक काम केलं पाहिजे की पंढरपूरला गेलं पाहिजे, त्या विठोबाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्याच्या नामाचं सतत स्मरण आपण करत राहिलं पाहिजे. या गोष्टी जर आपण केल्या तर बाकी काही करण्याची गरज नाही आहे, असंच एका अर्थानं इथे सावतोबा सांगताना दिसतात. आता शेवटची त्यांची रचना जी त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली, कधी घेतली याबद्दल आपण बघितलं. आषाढ वद्य चतुर्दशीच्या दिवशी घेतली. ही समाधी कधी घेतली, कशा पद्धतीने घेतली, कोणत्या शकामध्ये घेतलेली आहे, इसवी सन वगैरे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख स्वतः सावतोबांनी त्यांच्या एका रचनेमध्ये करून संजीवन समाधीच्या बद्दलचं एक पुरावाच त्यांनी या रचनेमध्ये दिलेला आहे. काय म्हणतात बघा, उठोनी प्रातकाळी करोनी स्नान. सकाळी सकाळी उठले आणि उठून प्रातकाळी स्नान केलं, घालूनी आसन यथाविधी, आणि त्यानंतर आसन घालून सावता महाराज बसलेले आहेत. नवज्वरे देह झाला असे, आणि मग ती या ठिकाणी मधला जो काही अग्नी प्राणायामाच्या याच्या माध्यमातून जो प्रज्वलित करायचा असतो त्या पद्धतीनं करून नवज्वरे देह झालासे संतप्त केला. परी मनी अर्थ विठोबाचे, परंतु मनामध्ये मात्र अर्थ विठोबाचंच, म्हणजे सारखा पंढरीच्या पांडुरंगाची ते अर्थभक्ती करत आहेत. प्राणायाम केला, कुंभक साधला, म्हणून प्राणायाम करुणी कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वी. आणि या पद्धतीनं प्राणायामाच्या आणि कुंभकाच्या माध्यमातून त्यांनी हा वायू निरोधण्याचं काम केलेलं आहे. आणि मूळ तत्वाशी त्याच्यानंतर शके 1217 शालिवंशक, काय म्हटलंय, शके 1217 शालिवंशक, 1217ला शालिवंश शके 1217ला मन्मथ नाम संवत्सर आहे. ऋतू ग्रीष्म, कृष्ण आषाढ चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी स्वतः सहस्त्रकर ईश्वर आला आणि सावता पांडुरंगी तिथेच लीन झालेला आहे, लीन झालेले आहेत. म्हणून सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला देह समर्पिला ज्याचा त्यासी, देह समर्पिला ज्याच्या त्यासी. तर स्वतः सावताबांनी संजीवन समाधी कधी घेतली, तिथी, त्यानंतर शक, या इसवी सन, या सगळ्या गोष्टी सांगून कशा पद्धतीने ही समाधी घेतली याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तर आपण एवढाच काही रचना त्यांच्या या ठिकाणी संजीवन समाधीच्या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. असे हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत सावतामाळी यांच्या या ज्या काही रचना, ज्यांना मी अमृतवाणी असं म्हटलंय, त्याचं रसपान आपण सगळ्यांनी करावं. आणि हे अमृत पिऊन त्यांच्या रचनातल्या विचारानुरूप जर आपण वागलो तर निश्चितपणे आपण शरीरानं जरी गेलो तरी विचारानं कार्यानं अमर राहणार आहोत. तर असं अमर राहण्यासाठी आपण तर या संतांची अमृतवाणी श्रवण केलीच आहे, परंतु इतरांना देखील या अमृतवाणीचा रसपान करण्याची संधी आपण हा व्हिडिओ इतरत्र पाठवून द्यावी. आणि त्यांनी सांगितलेल्या विचारानुरूप, त्यांनी रचलेले जे अभंग आहेत त्या अभंगात आलेल्या विचारानुरूप माझ्यासह आपण सगळ्यांनी या ठिकाणी आचरण करून खऱ्या अर्थानं सावतोबांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. ती आपण सगळेजण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सावता महाराज की जय, सब संतन की जय.